सिनेमा करायचा म्हणून धडपडत असणारा एक तरुण एकदा आपल्या गावाकडे जातो. गावाच्या रस्त्यावर उभा असताना समोर असं काही दिसतं की त्याच्या मनाला ती गोष्ट भेटते आणि मनात विचार येतो की याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. धागा सापडतो. पटकथा लिहिणाऱ्या मित्रासोबत बसून सिनेमाच्या कथेवर काम सुरू होतं. नंतर पटकथा सुद्धा पूर्ण होते. त्यानंतर अनेक ठिकाणी पायऱ्या झिजवल्या जातात, पण निर्माता काही मिळत नाही. हातात काहीच लागत नाही. शेवटी आपल्या जवळची एक अमूल्य गोष्ट तो विक्रीला काढतो आणि त्याच्या मोबदल्यात भेटलेल्या रकमेत एक साधारण कुटुंबातला रांगडागडी निर्माता होतो. ऐनवेळी चित्रपटाचा हिरो स्वतः बनतो. अनेक समस्यांना तोंड देऊन सिनेमा बनवला जातो. तो प्रदर्शित करतो. त्या पठ्ठ्याचं नाव आहे सुमित पाटील. त्या सिनेमाचं नाव आहे विषय हार्ड. पण हा विषय हार्ड करण्यापाठीमागचा नेमका संघर्ष काय होता, त्या संघर्षाला तो कसा सामोरे गेला, हा चित्रपट कसा तयार झाला आणि हा चित्रपट कसा आहे आणि या चित्रपटाकडे बहुतांश प्रेक्षकांनी पाठ का फिरवली, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. फिल्म मेकर बनण्याचं स्वप्न पाहणं हे मुळात सर्वसामान्य माणसासाठी अवघड आणि अशक्य समजली जाणारी गोष्ट आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल, सर्वसामान्य कुटुंबातून असाल, तर घरच्यांचा विरोध, समाजाचा विरोध पत्करून शालेय शिक्षणात गुणवत्ता असून सुद्धा नोकरी न करता चित्रपट बनवण्याचं वेडेपण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं करतं. सुमितचा प्रवासही तसाच होता. शेवटी जो सिनेमा स्वतः करायचा म्हणून अनेक संध्या सोडल्या, त्याच चित्रपटाची स्क्रिप्ट सुमितला विकावी लागली. कोणतीही कथा एका लेखकासाठी त्याचं मूलच असतं. त्याच्यावर संस्कारही त्यालाच करावे लागतात. पण सुमित पाटीलला मात्र त्याचा त्याग करावा लागला, फक्त आपल्या मराठी चित्रपटासाठी. अशा परिस्थितीत सुमित पाटील सारखा एक तरुण पूर्ण ताकदीनिशी पुढे येतो. समस्यांशी सामना करून लेखक, दिग्दर्शक, निर्माता स्वतःच होऊन चित्रपट तयार करतो. हा प्रवासच अनेकांसाठी प्रेरणा देणारा असला तरी त्याच्या चित्रपटाकडे मराठी माणसांनी वेगळ्या सकारात्मक दृष्टिकोनातून का पाहिलं नाही, हा प्रश्न पडतो. सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म सारख्या या जगात सिनेमाची परिभाषा बदलत जात आहे. पण निखळ मनोरंजन करण्यासाठी तयार केला जाणारा सिनेमा, विशेष करून मराठी सिनेमा, आपला मराठी माणूसच पाहत नाही. सर्वसामान्य गावातली घडणारी एक कथा, त्यातून निर्माण होणारे विनोद आणि अंगावर शहारे आणणारे प्रसंग, आपल्या मातीशी जुळलेल्या नाळीची कथा मांडणारे प्रयोग अर्थातच सतत होत राहिले पाहिजे. विषय हार्ड हा पण याच धाटणीचा चित्रपट. आपल्याला हसवता हसवता गंभीर करतो, गंभीर करता करता हसवतो आणि गावात दिसणाऱ्या पण नजरेतून सुटणाऱ्या अनेक गोष्टी अचूक बोलतो. खरं तर तेच या सिनेमाचं यश आहे. पण OTTमुळे कोणताही सिनेमा काही दिवसांनी पुन्हा OTTवर येणारच आहे. मग तेव्हाच आपण तो पाहू, ही जी मानसिकता आहे ती मराठी चित्रपटासाठी घातक आहे. कारण मराठी चित्रपटासाठी हक्काचा OTT प्लॅटफॉर्म अजूनही तितक्याच ताकदीचा तयार झालेला नाहीये. अर्थात असे सिनेमे थिएटरमधून उतरल्यानंतर नवीन येणाऱ्या चित्रपटांच्या गर्दीत गायब होऊन जातात. मराठी सिनेमा जगवण्यासाठी धडपडणाऱ्या युवकांना, फिल्म मेकर्सना आपण पाठिंबा देणं गरजेचं वाटतं. विषय हार्ड सारखा सिनेमा जो मराठी इंडस्ट्रीला बांधू बांधू पाहतोय, अशा सिनेमाला पाहणं आपली जबाबदारी वाटते. विषय हार्ड हा सिनेमा आपण पाहिलाय का? पाहिला असेल तर तो कसा वाटला, आणि पाहिला नसेल तर का नाही पाहिला, याची कारणं आम्हाला सांगा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.